आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते ती म्हणजे शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि पक्षातून एखादा मोठा गट लोकप्रतिनिधींच्या सह बाहेर पडला तर त्याला बेकायदेशीर कसं म्हणता येईल असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांच्या वतीनं करण्यात आला आहे। महेश जेठमलानी हे शिंदे गटाचे वकील आहेत। जेठमलानी यांचा सध्या जबरदस्त युक्तिवाद सुरू आहे आणि केवळ गट बाहेर पडला नाही तर संख्याबळ आमच्याकडे आहे, अधिक आमदारांची अधिक लोकप्रतिनिधींची संख्या ही आमच्याकडे आहे, त्यामुळे आमचाच गट हा खरा गट आहे असा दावा महेश जेठमलानी यांच्या वतीनं करण्यात आला आहे। लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाच्या समोरच्या सुनावणीत केली आहे। मगाशी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता आणि त्यानंतर आता ठाकरे गटाकडून महेश जेठमलानी युक्तिवाद करतायत आणि आपण अधिक जाणून घेऊयात। आपल्यासोबत सुधाकर आव्हाडजी जोडले गेलेले आहेत। सर, आता या युक्तिवादाकडे कसं पाहिलं पाहिजे की मोठा गट आहे, संख्या आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे पक्ष आमचाच आहे? होय, जर का आपल्याला या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला प्रथम हे पाहिलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेतील कलम 324 नंतर कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 रूल 5 आणि जी ऑर्डर आहे इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड अलॉटमेंट ऑर्डर 1968 यातलं पॅरा 15 या 3 गोष्टीमध्ये आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडतं। खरं पाहता जेव्हा अशा प्रकारचा क्लेम केला जातो की आमच्या ह्या एकूण ग्रुपपैकी ह्या गटालाच मान्यता म्हणून मिळावी तेव्हा त्याला एकतर स्प्लिंटर असं म्हटलं जायचं। त्या ऑर्डरमध्ये असं म्हटलंय की स्प्लिंटर म्हणजे जर का विभागणी झाली असेल तर त्या बाबतीत एखादा गट फुटून गेला तर काय करायचं, त्या बाबतीतले सगळे अधिकार हे शेवटी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला असतात। मात्र आपल्या ह्या आत्ताच्या केसमध्ये अत्यंत वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे। ती अशी की कोणताच गट आम्ही फुटलो आहे असं म्हणत नाही, दोन्हीही गट असे म्हणत आहेत की आम्हीच मूळ शिवसेना आहोत आणि म्हणून अशा प्रकारची परिस्थिती भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर किंवा घटना अंमलात आल्यानंतर प्रथमच उद्भवलेली आहे। यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सादिक अली विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग याच्यामध्ये 1972 साली एक निर्णय दिला होता की ज्यामध्ये राज्यघटनेतील कलम 324 नंतर इलेक्शन कंडक्ट रूल 5 आणि ह्या पॅरा 15 याचा सखोल अभ्यास किंवा सखोल विवेचन केलेलं होतं। हे विवेचन लक्षात घेतलं तर जेव्हा अशा प्रकारचे एकमेकाच्या विरुद्धचे क्लेम केले जातात तेव्हा 3 गोष्टी लक्षात घ्यायला लागतात। एक पहिली गोष्ट म्हणजे जर का अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये त्या पक्षाची घटना त्याच्यातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत। दुसरं म्हणजे त्यांची जी लेजिस्लेटिव्ह विंग आहे त्याच्यातील घटक किंवा मेजॉरिटी लक्षात घेतली पाहिजे। आणि तिसरा ऍस्पेक्ट म्हणजे हे सगळं करत असताना जर का व्हर्टिकल म्हणजे उभी फूट निर्माण झाली तर ह्या उभ्या फुटीमध्ये पक्षातील किती लोक कोणाच्या बाजूने आहेत याचं विश्लेषण करावं लागतं। बरं, आव्हाडजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो। तुम्ही सांगितलेल्यातल्या 3 मुद्द्यांपैकी 2 मुद्द्यांना जोडून मला प्रश्न विचारायचा आहे आणि मग आपण प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आहेत तिथे जाऊयात। एक अपडेट या सगळ्या दरम्यान महत्त्वाची हाती येते ती म्हणजे शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नाहीत, त्यामुळे ठाकरे गटाचा आरोप पूर्णतः चुकीचा आहे असं महेश जेठमलानी यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांनी दावा केला होता की अनेक त्रुटी शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये आहेत, पण शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद करताना आमच्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नाहीत, कागदपत्र परिपूर्ण आहेत अशा प्रकारचा दावा केला आहे। आव्हाडजी, या 3 मुद्द्यांपैकी 2 मुद्दे जे तुम्ही सांगितलेत, एक उभी फूट आणि दुसरं संख्या कोणाकडे किती,
जर का बाहेर पडलेल्या गटाकडे अधिक संख्या किंवा अधिक आकडे असतील तर निवडणूक आयोगासमोर कोणते पर्याय आहेत निर्णय घेण्याचे? आपण आता म्हणालात की बाहेर पडलेल्या गटाच्या बाबतीत खरं पाहता इथे तर हातकळीचा मुद्दा आहे. कोणताच गट खरंय. आम्ही बाहेर पडलो आहोत असं म्हणत नाही. बरोबर. जर का आपण भूतकाळातील कम्युनिस्टची फूट पाहिली, काँग्रेसची दोनदा झालेली फूट पाहिली, हो. अखिलेश यादव आणि त्यांच्या वडिलांची फूट पाहिली किंवा तिकडे AIADMK ची फूट पाहिली तर हे घडत होतं. परंतु आता तसं घडत नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाकडे पॅरा 15 प्रमाणे अत्यंत मोठी जबाबदारी आलेली आहे. मला असं वाटतं आजच्या ह्या चर्चेमध्ये त्यांच्या समोर चालू असलेल्या आर्ग्युमेंट्समध्ये कोणताही कायद्याचा मुद्दा कमी आणि पुराव्याचा मुद्दा जास्त आहे. तो वस्तुस्थिती अशी आहे की कलम 15 अन्वये आता निवडणूक आयोगाला त्यांच्या समोर आलेल्या एवढ्या व्हॉल्युमिनस किंवा मोठ्या प्रमाणावरती आलेल्या पुराव्याची छाननी करायची आहे. कोणाकडे कशा प्रकारचं बहुमत आहे, किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, जिल्हा पातळीवरती किती आहेत, पक्ष पातळीवरती किती आहेत, त्यांच्या घटनेप्रमाणे किती आहेत याचं विश्लेषण करावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणूक आयोगाला इतक्या लवकर हा निर्णय काही देता येणार नाही. तुम्ही फार महत्वाची गोष्ट सांगितली आणि तुम्ही सांगितलेला हा मुद्दा घेऊनच प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाऊयात आपले प्रतिनिधी. प्रशांत, जसं आव्हाड साहेब म्हणतायत आज काही हे सगळं पूर्ण होईल असं दिसत नाही, कारण आयोगाला सुद्धा या सगळ्याची चाचपणी करायला थोडासा वेळ लागेल. यापूर्वी या दोन्ही गटांनी वेळ मागून घेतला होता, आज आयोग वेळ मागून घेऊ शकतं हे सगळं पाहायला, वाचायला, अभ्यासायला? बरोबर आहे मिलिंद, होऊ शकतं. वेळ मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचमुळे इलेक्शन कमिशनच्या सूत्रांनी ती माहिती दिली आहे की आज निर्णय शक्यता कमी आहे. दरम्यानच्या काळामध्ये माझ्यासोबत हे शिवसेनेचे दिल्लीतले सैनिक आहेत, त्यामध्ये राज्य प्रमुख जे आहेत मंगराम पुंडे ते देखील आलेले आहेत. तिथे ते त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आप लोग यहाँ आए हो, क्या लगता है कि आपके साथ जो चुनाव आयोग है वो आपके साथ जिस तरह से जिनका बर्ताव होगा आपकी दिशा में होगा कि आपके साथ होगा? सत्य की जीत होगी और हमें पूर्ण विश्वास है कि हमारी विजय होगी और लाखों शिवसैनिक इसके लिए तैयार हैं और माननीय पक्ष प्रमुख उद्धव साहब के साथ करोड़ों देश के शिवसैनिक पूरी ताकत के साथ खड़े हैं. निर्णय हमारे पक्ष में आएगा. निर्णय आपके पक्ष में आएगा, लेकिन जिस तरह से अंदर जो भी दलीलें चल रही है उस दलीलों में कहा जा रहा है कि जो भी शिंदे ग्रुप की ओर से डॉक्यूमेंट दिए गए वो डॉक्यूमेंट सही है, लेकिन कपिल सिब्बल जी कह रहे हैं कि जो भी बातें करना चाहिए था उन्होंने गलत किए. आपका क्या कहना है? देखिए ये अंतिम रास्ता तो नहीं है. अंतिम रास्ता सुप्रीम कोर्ट जाएंगे हम और हमें पूर्ण विश्वास है कि हमें यहाँ से भी न्याय मिलेगा. न्याय मिलेगा मतलब अगर आपको यहाँ से न्याय नहीं मिलता है तो आपके पास आप सुप्रीम कोर्ट के दरवाजे खुले हैं? बिल्कुल, हमारे साथ सामने सुप्रीम कोर्ट का रास्ता खुला है. हम सर्वोच्च न्यायालय जाएंगे. आप सर्वोच्च न्यायालयात हे सांगतायत की सर्वोच्च न्यायालयात जाणार. महत्वाचं म्हणजे या संदर्भात जर बघितलं आपण जी माहिती मिळते की ज्या पद्धतीने युक्तिवाद होतोय या युक्तिवादा ऐकण्याकरता आणि समर्थन देण्याकरता हे शिवसैनिक इथे पोहोचलेले आहेत जे राज्य प्रमुख आहेत. आणि महत्वाचं म्हणजे अजूनही युक्तिवाद सुरू आहे आणि सध्या आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झाल्याची माहिती आहे. बर, प्रशांत तू राहाच आपल्यासोबत. आपण पुन्हा एकदा आव्हाड साहेबांच्याकडे जाऊयात. घटना तज्ज्ञ आहेत, घटनेचे अभ्यासक आहेत, सुधाकर आव्हाडजी आपल्यासोबत जोडले गेलेत. आव्हाडजी, आता तुम्ही म्हणालात की कलम 15 पॅरा 15 नुसार निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागेल, पण याच्यात वेळेची काही मर्यादा मूळ कायद्यातच घालून दिले का, की अशा प्रकारची जर का केस समोर आली, एकाच चिन्हावर दोघांनी तिघांनी दावे केले तर याचा निर्णय किती दिवसात दिला पाहिजे? कारण राज्यातल्या सगळ्या निवडणुकाही त्याकरता थांबलेल्या आहेत. होय, खरं पाहता अशी तरतूद नाही. मात्र त्यांच्याकडून रिझनेबल पिरियड ज्याला म्हणता येईल अशा योग्य वेळेत तो निर्णय घेतला जावा आणि असा निर्णय घेत असताना त्यांनी नुसती घाई करूनही उपयोगाचं नाही, त्याची कारण मीमांसा पण केली पाहिजे. खरं पाहता अशा निवडणुकांच्या बाबतीत किंवा अशा पेचाच्या बाबतीत आपण आधीच आपल्या वाहिनीवरती दाखवलेलं आहे. आधी झिरवळ साहेबांना अधिकार होते, मग राज्यपालांना अधिकार होते, आता इलेक्शन कमिशनला अधिकार आहेत. मात्र जेव्हा जेव्हा ह्या 3 अंगांच्याकडून आपलं कार्य नीट पाडलं जात नाही ना, तेव्हाच सर्वोच्च न्यायालयामध्ये येतं. खरं पाहता कलम 15 अन्वये निवडणूक आयोगाला अंतिम अधिकार आहेत. शक्यतो न्यायालयाने हस्तक्षेप करावायचा नाही. मात्र जर का यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला तर मग सर्वोच्च न्यायालय हे त्यासाठी उघडं असतं.
खरं पाहता आपण जर याचा बारकाईने अभ्यास केला तर इथे बघा घटनात्मक एक सूक्ष्म भेद आणि पेच निर्माण झालेला आहे. असं घटकावर गृहीत धरा की आज ह्या निवडणूक आयोगानं काही निर्णय दिला आणि खरं पाहता सुप्रीम कोर्टाकडे आपणच आधी दाखवलं 5-6 प्रकारचे पिटिशन पेंडिंग आहेत. आणि त्यात तर पहिला पिटिशन पेंडिंग होता तो म्हणजे 16 लोकांच्या अपात्रतेचा. आणि आज जर का यांनी एखादा निर्णय दिला आणि उद्या सर्वोच्च न्यायालयाने ते 16 लोकांना अपात्र ठरवलं तर, आणि म्हणून खरं पाहता आज हे करत असताना या निवडणूक आयोगावरती त्यांच्या निर्णयाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. तो निर्णय आव्हानित तर होऊ शकतोच, परंतु तो आव्हानित व्हायचा नसेल तर यांच्यावरती एक मोठी जबाबदारी अशी आहे की त्यांनी त्या बाबतीत याची पूर्ण छाननी केल्याशिवाय, साक्षी पुराव्यांची पूर्ण छाननी केल्याशिवाय आणि त्यासाठी योग्य कारण मीमांसा दिल्याशिवाय त्यांना पुढे जाता येणार नाही. पण आणि जर का आपण पाहिलं दिलेले पुरावे हे लाखाचे अफिडेव्हिट दिलेले आहेत. हो नाही, प्रत्येक जण दावा करतोय की आम्ही लाखांमध्ये ॲफिडेव्हिट्स दिलेली आहेत. अर्थात यातली कोणाची ॲफिडेव्हिट खरी किंवा कोणी दिलेल्यातली किती ॲफिडेव्हिट खोटी याहीबद्दल आरोप प्रत्यारोप झालेत. त्याची छाननी निवडणूक आयोग करेलच. पण तुम्ही मगाशी संदर्भ दिला होता तर समाजवादी पार्टीचा आणि काँग्रेसचा सुद्धा या केसमध्ये परिस्थिती थोडी वेगळी आहे मागच्या दोन्ही प्रकारांपेक्षा. कारण काँग्रेसचा त्यावेळेचा गट हा तुलनेने छोटा होता. सपात असं झालं की एक प्रकारे मुलायमसिंग यादव यांनी एक पाऊल मागे घेतलं आणि सगळ्या गोष्टी परत नॉर्मलाइज झाल्या. इथे परिस्थिती वेगळी आहे. वेगळे आहेत. मी आपण सुरुवातीला आपल्या संवादात तेच म्हणालो की आतापर्यंत घडलेल्या कम्युनिस्ट पार्टी असेल, AIADMK असेल, नंतर हे समाजवादी पार्टी असेल, काँग्रेस असेल, यामध्ये एक गट फुटून ज्याला स्प्लिंटर असं म्हणायचो, आता इथे कोणीच तसं क्लेम करत नाही. खरं पाहता शिंदे गटाने फुटून निघताना चाणक्य नीती म्हणतात त्या पद्धतीनं नवीन मार्ग अवलंबलाय की आमचाच गट खरं आहे असं तुम्हाला सांगतो. आधी कोणत्याही ठिकाणी म्हटलं गेलेलं नव्हतं. ही युनिक किंवा ज्याला वेगळेपण आहे ह्या केसचं, असं वेगळेपण प्रथमच माननीय सर्वोच्च न्यायालय आणि या निवडणूक आयोगाकडे आलेला आहे. आणि म्हणूनच निवडणूक आयोगाला इतक्या सहजासहजी निर्णय घेता येणार नाही. तसंच आपण जसं म्हणालात ह्या हजारो किंवा लाखो प्रतिज्ञापत्राची छाननी करून मग त्याच्यातले खरे खोटे ठरवून तिथे पुन्हा प्रत्यक्ष पुरावा सुद्धा घेतला जाऊ शकतो. तो झाल्याशिवाय निर्णय देणं हे काही बरोबर होणार नाही असं मला स्वतःला वाटतं. पण मग आव्हाड साहेब, या सगळ्यामध्ये निवडणूक आयोग ॲफिडेव्हिटची छाननी करणार म्हणजे नेमकं काय करणार? म्हणजे ज्यांच्या नावाची ॲफिडेव्हिट आहेत तर अशा लोकप्रतिनिधींना किंवा सर्वसामान्य नागरिकांना, कारण ॲफिडेव्हिट अगदी शाखा प्रमुख स्तरापर्यंत झालेली आहेत किंवा शिवसेनेचे सदस्य स्तरापर्यंत सुद्धा ॲफिडेव्हिट झालेली आहेत, तर अशा रँडमली कोणालाही निवडणूक आयोग बोलवू शकतं याच्यातली सत्यता पडताळण्याकरता? बोलू शकतं, कारण त्यांना त्यासाठी, होय आपण म्हणतात ते बरोबर आहे, त्यांना त्यासाठी असे पुरावा घेण्याचे पण अधिकार असतात. आणि म्हणूनच या केसमध्ये आलेला पुरावा, त्याची छाननी किंवा ती छाननी कशी करायची, त्याच्यासाठी काय काय गोष्टी वापरायच्या, काय तंत्र वापरायचं, हे जोपर्यंत नीट ठरलं जात नाही तोपर्यंत आम्हाला वाटलं म्हणून निर्णय घेतला असं निवडणूक आयोगाला म्हणता येणार नाही. आणि आपण दाखवत होता आधीच वेगवेगळ्या संस्थांच्या विषयी वेगवेगळं बोललं जातं आणि जर का असा निर्णय घेतला मग तो साहजिकच संशयास्पद होऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं हे निवडणूक आयोग निर्णय देताना अशी कोणतीही उणीव राहू देणार नाही आणि म्हणूनच निर्णय आज अपेक्षित नाही. पण आव्हाड साहेब, या सगळ्यात राज्यातनं कोणी सर्वसामान्य नागरिक किंवा एखाद्या राजकीय पक्षाचे नेते पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे किंवा सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतात ना? कारण काही काही ठिकाणी तर 8 महिने वर्ष झालं आता की जिथे प्रशासक आहे, लोकनियुक्त सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा येते किंवा विकास कामं होत नाहीत असं कारण सांगून निवडणुका लवकर घ्या अशा करता सुद्धा आग्रह धरला जाऊ शकतो निवडणूक आयोगाकडे. त्यामुळे निवडणूक आयोगावर पण दबाव आहे एक प्रकारे वेळेत निर्णय घेण्याचा. आहे, घेतलंच पाहिजे. आणि म्हणून त्यांना लवकरात लवकर जास्त यंत्रणा कामाला लावून हे सगळं साक्षी पुराव्याची छाननी केली पाहिजे. आणि हे काय नुसतं तत्वाचं किंवा इंटरप्रिटेशनचं काम राहिलेलं नाही. तत्वाचं आणि इंटरप्रिटेशनचं जे असतं ते अन्वयार्थ लावण्याचं काम न्यायपालिका करतं. त्यांना साक्षी पुराव्याची छाननी करायची आहे आणि त्या पॅरा 15 मध्ये तेच म्हटलेलं आहे. बर. पण मग आपण असं गृहीत धरू शकतो की 8-15 दिवसात याचा निर्णय होईल? कारण पूर्वीची आपण काही उदाहरणं पाहिली तर निवडणूक आयोगानं थेट ते चिन्हच फ्रीज केलं होतं, गोठवलं होतं. होय. आणि इथे सुद्धा आपल्याला मागची उदाहरणं माहिती आहेत.
बऱ्याच वेळा तात्पुरतं चिन्ह दिलं जातं, मूळ चिन्ह गोठवलं जातं आणि काही केसमध्ये तर ते पुन्हा पण देण्याची प्रक्रिया असते. या केसमध्ये मला सगळी परिस्थिती पाहता असं वाटतं हा वाद टाळण्यासाठी निवडणूक आयोग शक्यतो आधीचं जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते गोठवलं जाण्याची जास्त शक्यता आहे. खरं पाहता इतकं सेन्सिटिव्ह आणि साहेब संवेदनाशील हा विषय झालेला आहे की कोणची गोष्ट कोणत्या तरी एका पक्षाला आवडत नसते, मात्र निवडणूक आयोगाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात. बरोबर बरोबर. मी परत एकदा तुमच्याकडे येतो. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीतल्या काय अपडेट्स? महत्वाचं म्हणजे पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. ज्या पद्धतीने माहिती मिळते यामध्ये जर बघितलं आपण तर यापूर्वी जो युक्तिवाद झाला त्यामध्ये युक्तिवादात त्यांनी दावा केला होता की फूट पडणे म्हणजे पक्षामध्ये थेट फूट पडणे असं होत नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे जे कागदपत्र सादर करण्यात आले होते त्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रोफार्मा नव्हता. जो प्रोफार्मा होता तो केंद्रीय निवडणूक आयोगाने निश्चित केला होता, पण तो प्रोफार्मा निश्चित केल्यानुसार शिंदे गटाच्या वतीने त्या पद्धतीचे कागदपत्र देण्यात आले नाही. नुसते नावं देण्यात आलेली आहे, पण त्या नावांच्या आधारावरती त्या कागदपत्राची तपासणी केल्या जाऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी हेही म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं दावे केले जात आहे की आमच्याकडे कागदपत्र, आमच्याकडे खासदार आहे, खासदार निवडून येणे हे पक्षाच्या अंतर्गत बाब आहे. त्याला जर मतदान मिळत असेल तर ते पक्षाच्या नावावर मिळत असतं, व्यक्तीच्या नावावर किंवा चिन्हाच्या नावावर व्यक्तीच्या नावावर मिळत नाहीये. त्यामुळे हे सगळं जर बघितलं तर पक्षाच्या माध्यमातून हे खासदार निवडून आले, त्यामुळे त्यांना पक्ष समजणे चुकीचे आहे असंही कपिल सिब्बल यांनी दावा केलेला आहे. बर, पुढचा साधारण एक तासभर हा युक्तिवाद चालेल, कारण दोघांनाही युक्तिवाद करण्याकरता किमान समान संधी तर द्यावी लागेल निवडणूक आयोगाला. बरोबर आहे. गेल्या वेळी मिलिंद जर बघितलं होतं आपण तर साधारणतः 2.5 तास हे महेश जेठमलानी यांना युक्तिवाद करण्याकरता देण्यात आला होता. त्यामुळे साधारणतः 2.5 तास तरी कपिल सिब्बल यांना मिळावं अशी माफक अपेक्षा खास करून उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं म्हणजे पक्षाच्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महेश जेठमलानी दरम्यानच्या बदाबदात ज्या युक्तिवाद सुरू होतो त्या उभे राहून ते युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न करतात. पण दरम्यानच्या काळात जर युक्तिवाद बघितला आपण तर कपिल सिब्बल त्या दिशेनेच युक्तिवाद करताय जे सगळे मुद्दे त्यांनी मांडले होते आणि आपले अतिरिक्त मुद्दे देखील जोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो, कारण कपिल सिब्बल युक्तिवाद करताना 2 अपडेट्स आपल्याकडे आलेले आहेत. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पुन्हा सुरू झाला आणि त्यांनी पहिला मुद्दा असा मांडला की अंतिम निकाल देण्याची घाई निवडणूक आयोगानं करू नये असा आग्रही मुद्दा कपिल सिब्बल यांनी, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. पक्षाच्या घटनेला आव्हान देऊ शकत नाही असंही कपिल सिब्बल यांच्या वतीने सांगण्यात आलंय. म्हणजे एक प्रकारे प्रशांत आपल्याला असं म्हणता येईल की दोघांनाही लवकर निकाल नकोय आता. मिलिंद जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने माहिती मिळते हा जो युक्तिवाद आहे या युक्तिवादाच्या माध्यमातून कारण की शिंदे गटाचा प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीचे कयास देखील यापूर्वी लगावले होते, पण शिंदे गटाचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे की त्यांना ज्या पद्धतीनं निवडणुका घ्यायच्या आहे त्यासाठी लवकरात लवकर निवडणुका घ्यावा असा प्रयत्न होणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की शिंदे गटाच्या वतीनं हा प्रयत्न होतोय की लवकरात लवकर महानगरपालिकेच्या निवडणुका घ्याव्या, पण हा प्रयत्न ठाकरे गटांना नको आहे. कारण की जोपर्यंत सुप्रीम कोर्टात आणि खास करून केंद्रीय निवडणुकाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये अशा प्रकारची खास करून उद्धव ठाकरे गटाची अपेक्षा आहे. त्यामुळे दोन्ही गटांना वाटतंय की एकीकडे वाटते लवकर निवडणुका घ्यावा, दुसरीकडे वाटते की सर्व नियमानुसार आणि कायदेशीर पद्धतीने निर्णय येऊन निकाल येण्याची गरज आहे आणि त्यातूनच नंतर निवडणुका घ्याव्या. मग कुठेतरी उद्धव ठाकरे गटाला फायदा मिळू नये असाही बाळासाहेबांचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याच दिशेने एक प्रकारे युक्तिवाद होता आपल्याला पाहायला मिळतो. बरं, आपण पुन्हा एकदा आव्हाड सरांच्याकडे जाऊयात. आव्हाड सर, तुम्ही म्हणालात की अभूतपूर्व अशी स्थिती आहे, कोणीच म्हणत नाही की आम्ही फुटीर आहोत, प्रत्येकजण म्हणतंय की आमचीच खरी शिवसेना किंवा आमचाच खरा पक्ष. तसं कोणीच म्हणत नाही की लवकरात लवकर निर्णय द्या. म्हणजे शिंदे गटाच्याकडनं तसं आर्ग्युमेंट सुरू आहे, पण बाकी ओव्हरऑल जर का या केसच्या सगळ्यांच्या सुनावणीकडे पाहिलं तर कोणालाच तातडीनं आजच्या आज निकाल नकोय. बरोबर. मला असं वाटतं साहेब याच्यामध्ये की जी सुनावणी चालू आहे त्या दरम्यान खरं पाहता वकिलांची युक्तिवाद ते अत्यंत ज्येष्ठ दोन्ही वकील आहेत. मी काही भाष्य करणं बरोबर होणार नाही. भाष्य त्याच्यावर करण्याऐवजी जो साक्षी पुरावा समोर आलेला आहे ना त्याची छाननी करणं आवश्यक होतं, त्याच्या छाननी संबंधाने सांगणं आवश्यक होतं. तिथं थोडंसं ते तसं सांगितलं जात नाही काय, किंवा
खरं पाहता निवडणूक आयोग सुद्धा त्या पद्धतीने विचारत नाही काय, असाच मुद्दा उपस्थित होतो आहे. बरं. आणि यापेक्षाही जसं आपण सुरुवातीला म्हणाला तसं जर का सर्वोच्च न्यायालयाकडे 6 वेगवेगळे खटले चालू असतील, त्या खटल्यामध्ये उद्या काही विपरीत निर्णय झाले तर मग निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं काय होईल? आणि म्हणून मला असं वाटतं खरा कळीचा मुद्दा त्या पहिल्या पिटिशनमध्ये होता. जर का तो पिटिशन आधी डिसाईड झाला असता किंवा अजूनही झाला तर संपूर्ण चक्र वेगळं पण होऊ आवाळसाहेब, शकतं. सुप्रीम आणि म्हणून, कोर्टातल्या इलेक्शन त्या आयोगाच्या मुद्द्याची सुनावणी तर 14 फेब्रुवारीच्या पुढे सुरू होणार आहे आणि त्यावेळेला फक्त सुनावणी सुरू होणार आहे. जरी दररोजच्या दररोज सुनावणी करू असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय तरी तुम्हालाही माहिती आहे की हेच दोन्ही वकील जे निवडणूक आयोगात आहेत, कपिल सिब्बल आणि महेश जेठमलानी, हेच या दोन्ही गटाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आहेत. आणि इतक्या लवकर तर सर्वोच्च न्यायालयात खरोखरच सुनावणी पूर्ण होणार नाही. नाही होणार. पण मग नाही, अशा म्हणजे हे परिस्थितीत प्रकरण आणखी नेमकी काही काय, महिने सहज अशा चालू परिस्थितीत नेमकं काय होऊ शकतं? मला असं वाटतं की जसं आपण मध्ये ऐकलं तसं त्यांनी ऑलरेडी दोघांना 2 तात्पुरती नावं दिलेली आहेत, तात्पुरती निवडणूक चिन्ह दिलेली आहेत आणि मग याच्यावर तुमचं चालू ठेवा अशा प्रकारचं अंग झाडून घेण्याचं काम किंवा झटकून घेण्याचं काम निवडणूक आयोग सध्या करू शकतं. पण जर का माझ्या मते सुप्रीम कोर्टातल्या पिटिशनचा निकाल व्हायच्या आधी आणि पुराव्याच्या छाननीशिवाय आणि त्यासाठी सबळ कारणं दिल्याशिवाय जर इलेक्शन कमिशनने असं धाडस केलं तर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य प्रकारचा पिटिशन नक्की होऊ शकतो. पण आव्हाडसाहेब, आणखीन एक याला जोडून प्रश्न, जर का निवडणूक आयोगानं तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण हे चिन्ह गोठवायचं ठरवलं तर त्याला सुद्धा कदाचित शिंदे गट किंवा कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आव्हान दिलं जाऊ शकतं की तुम्ही गोठवू शकत नाही, तुम्ही याची सुनावणी करा. होणार, होऊ शकतं, होय, पुन्हा होऊ शकतं, पुन्हा सुप्रीम कोर्टात सगळं प्रकरण जाऊ शकतं. म्हणजे कुठलाही मुद्दा जरी मांडला गेला तरी त्याला कायदेशीर कसोटीवर आव्हान देण्याची रणनीती कदाचित या दोन्ही पक्षांची आहे असं म्हणता येईल आपल्याला. असं म्हणता येईल आणि हे सगळं प्रकरण या तारीखमध्ये पुढे आणखी वाढतच जाईल अशीही शक्यता वाटते आहे. मगाशी जे तुम्ही 2 संदर्भ दिले होते, कम्युनिस्टांच्या पक्षातली फूट, मग CPI, CPIM आणि अन्य त्याची जी शक्ल झाली ती, किंवा काँग्रेस वेगवेगळी झाली, मग त्याच्यातले काही गट परत एकत्र आले, यापूर्वी असे खटले किती काळ लांबले होते असं तुम्हाला आठवत आहे? नाही, तेव्हाचे खटले माझ्या माहितीप्रमाणे इतक्या काळ लांबलेले नव्हते. कारण एक तर तेव्हा अशा प्रकारचे फार कमी खटले निर्माण होत होते आणि तेव्हाचे हे खटले त्या मानाने लवकर निकालात निघालेले होते. बर, मी थोडंसं थांबवतो तुम्हाला. एक अपडेट येते निवडणूक आयोगातल्या या सुनावणीच्या दरम्यान. आत्ता जो आक्षेप शिंदे गटाकडनं उपस्थित केला गेला आहे, हे सगळे आक्षेप जेव्हा हे सगळेजण पक्षात होते त्यावेळेला का उपस्थित करण्यात आले नाहीत असा प्रश्न कपिल सिब्बल यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे, चिन्ह कोणाचं यावरून. आणि या सुनावणीच्या दरम्यान मगाशी महेश जेठमलानी जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला आणि त्यांनी असं ठामपणे सांगितलं, पक्षातून एखादा गट बाहेर पडणं यात गैर काहीच नाही. एवढंच नाही तर संख्याबळ आहे आमच्याकडे, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी या सगळ्यांचं संख्याबळ आमच्याकडे आहे, बहुमत एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे कागदपत्रातल्या कोणत्याही त्रुटी नसल्यानं लवकरात लवकर निर्णय द्यावा असं महेश जेठमलानी यांच्या वतीने सांगण्यात आलं. शिंदे गटाच्या करता आर्ग्युमेंट करताना, बाजू मांडताना, पण त्याच वेळेला महेश जेठमलानी यांच्या विरोधात असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल हे तेवढ्याच आक्रमकपणे बाजू मांडत आहेत आणि शिवसेना पक्षाची जी मूळ घटना आहे त्या घटनेच्या चौकटीत राहून काही निर्णय घेणं किंवा पक्षाच्या संदर्भातल्या कृती करणं हे कोणत्याही पक्षाकरता आवश्यक असतं आणि त्याच पद्धतीने या कृती झालेत. घाईघाईने निवडणूक आयोगानं निर्णय घेऊ नये, मूळ शिवसेना ही आमचीच आहे एवढंच नाही तर जी कागदपत्र शिंदे गटाकडून सादर करण्यात आले आहेत त्यात अनेक प्रकारच्या त्रुटीसुद्धा आहेत अशा प्रकारचा दावा कपिल सिब्बल यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात अत्यंत मार्मिक मुद्द्यांवरची, शब्दांना पकडणारी अशा प्रकारची सुनावणी सध्या
केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे आणि आपल्यासोबत घटनातज्ञ सुधाकर आव्हाड सर जोडले गेलेले आहेत. सर, जेव्हा म्हणजे सर्वसामान्य नागरिक अनेकदा शब्द वापरतात की कायद्याचा कीस काढणं, तर आत्ताच्या या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान तुम्हाला असं वाटतंय की शब्द, त्या शब्दाचा अर्थ, कदाचित एका शब्दाचे अनेक अर्थ किंवा कायद्यातल्या मूळ शिवसेनेच्या घटनेतल्या छोट्या छोट्या तरतुदी या सगळ्या आयुधांचा वापर केला जाईल? त्यापेक्षा मला असं वाटतं की इथे घटनेचं एक फार मोठी गोष्ट आहे की असं आपण घटकाभर गृहीत धरू की ज्या दिवशी झिरवळ साहेबांच्या त्या निर्णयाच्या विरुद्ध किंवा तेव्हा जी प्रक्रिया सुरू झाली त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल झाला आणि त्या 16 लोकांच्या विषयीचा जो पिटिशन होता, असं घटकाभर गृहीत धरू की त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असता, तर जर का तो निर्णय झाला असता, साहजिकच आमदाराच्या संख्येमध्ये जी फरक पडलेला आहे त्यामध्ये त्यांचं जे आता जास्त मेजॉरिटी दिसते आहे ती दिसली असती का? आणि जर का ती दिसली नसती, मग आज होणारे आर्ग्युमेंट बरोबर झाले असते का? म्हणजे मला असं वाटतं पर्यायाने जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील ते खटले व्यवस्थितपणे निकाली निघत नाहीत, त्याच्यावरचे अंतिम निर्णय होत नाहीत, तोपर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेला कोणताही निर्णय हा काय अंतिम असण्याची शक्यता नाही. जरीही आपण असं मगाशी म्हणालो की त्या कलम 15 प्रमाणे निवडणूक आयोगाला अंतिम अधिकार असतात, तरीही हे अंतिम अधिकार त्याची अंमलबजावणी करायच्या अगोदर इतर वस्तुस्थिती पाहिली पाहिजे. कारण ते जे 1968 सालची ऑर्डर आहे त्यामध्ये म्हटलं होतं प्युरिटी ऑफ इलेक्शन्स. काय आहे ते उद्देश 1968 सालच्या त्या कायद्याचा? तर प्युरिटी ऑफ इलेक्शन्स अँड फेअर इलेक्शन्स. जर का हा एकूण त्याचा उद्देश असणार आहे, तर ह्या 16 आमदाराचं जे त्यांना जे निलंबनाची प्रक्रिया होती ती जर का अजून डिसाईड होत नसेल, ती डिसाईड झाल्याशिवाय जर का निवडणूक आयोगाने एखादा निर्णय घेतला आणि उद्या कोर्टाने वेगळा निर्णय दिला, मग काय होणार या निवडणूक आयोगाच्या निकालाचं? ही खरी घटनेची एक मूळ गोष्ट याच्यामध्ये लपलेली आहे. म्हणून मला असं वाटतं निवडणूक आयोग असं धाडस करणं थोडं अवघड आहे आणि करायचं असेल तर त्यांना त्यासाठी भरपूर कारण मीमांसा द्यावी लागणार आहे. पहिली म्हणजे त्या पक्षाची बैठक, पक्षाची रचना, ती संरचना, नंतर त्यांचे सदस्यत्व, दुसरा भाग लेजिस्लेटिव्ह पार्टी विंग्स आणि तिथली मेजॉरिटी, आणि तिसरं म्हणजे असं प्रत्यक्षात असलेलं बहुमत. ह्या 3 गोष्टी जेव्हा ते एकत्र सिद्ध करतील, त्याची कारण मीमांसा जे पक्ष सिद्ध करतील त्यांच्याच बाजूने त्यांना निकाल देता येऊ शकेल. बर, पण मग आव्हाड साहेब, अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात लागणार का निवडणूक आयोगात लागणार? एक अपडेट येते, ती आधी फक्त सांगतो. मूळ पक्ष वेगळा आणि लोकप्रतिनिधी वेगळे अशा प्रकारचा युक्तिवाद निवडणूक आयोगासमोर करण्यात आला आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, कपिल सिब्बल यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असा मुद्दा मांडत युक्तिवाद केलेला आहे की मूळ पक्ष वेगळा आणि लोकप्रतिनिधी वेगळे. प्रशांत, अतिशय महत्वाचं आहे. जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते, त्यांनी म्हटलंय की पक्ष आणि आमदार खासदार जे निवडून येतात ते पक्षाच्या धोरणावरती निवडून येतात, पक्षाच्या आधारावरती निवडून येतात. त्यामुळे पक्षांच्या धोरणांना माणूस मतदार हे मतदान करत असतात. आमदार आणि खासदार आणि नगरसेवक प्रतिनिधी हे म्हणजे पक्ष नव्हे. पक्ष म्हणजे जे प्राथमिक सदस्य आहेत, जे शिवसेनेच्या विचारांशी जोडलेले आहेत किंवा ज्या पक्षाच्या विचाराशी जोडलेले असतात ते सदस्य असतात. आणि सोबतच पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मुदतवाढ द्या असाही सिब्बल यांनी अतिशय महत्वाचा सुनावणी केलेली आहे. बर, प्रशांत, या सगळ्या प्रकरणामध्ये तुला असं नाही वाटत की खरं तर याकडची मोठी बातमी मिलिंद, याकडची मोठी बातमी 5 दिवसासाठी सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. 5 दिवसासाठी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही अतिशय महत्वाची माहिती आहे, जी महत्वाची बातमी आहे की आगामी 5 दिवसासाठी सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे. आगामी 5 दिवसासाठी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कपिल सिब्बल बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत असेल, ज्या पद्धतीने समोर दिसतंय. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आम्हाला तर कपिल सिब्बल आता थोड्याच वेळात बाहेर पडताना दिसतात आपल्याला. कपिल सिब्बल आणि त्यांची चमू आहे वकिलांची, दुसऱ्या माळ्यावरती आपल्याला सगळे वकील खाली उतरताना दिसत आहे. सुनावणी संपलेली आहे. सुनावणी संपल्यानंतर आता पुन्हा 5 दिवसानंतर पुन्हा 5 दिवसानंतर सुनावणी होणार आहे. आणि आता एक वकील बाहेर पडता पाहायला मिळेल. मिलिंद, प्रशांत, 5 दिवसानंतर म्हणजे शनिवार रविवार कोर्ट बंद असतं, म्हणजे 23 किंवा 24 तारखेला सुनावणी होणार आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या समोर. आज धनुष्यबाणावर फैसला झालेला नाही, ही या क्षणाची सगळ्यात मोठी
आणि महत्त्वाची बातमी, दिल्लीच्या निवडणूक आयोगातल्या सुनावणीकडे सगळ्या देशाचं, प्रामुख्यानं महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आणि आजची सुनावणी संपलेली आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आजचा संपला आणि निवडणूक आयोगानं पुढची तारीख दिली 5 दिवसानंतर, म्हणजे 23 किंवा 24 तारखेला आता पुढची सुनावणी होईल. प्रशांत, आपण पाहतो आहोत कपिल सिब्बल, लाईव्ह दृश्य पाहतो आहोत आपण निवडणूक आयोगाच्या परिसरातली. कपिल सिब्बल आणि त्यांचे सर्व सहकारी वकील बाहेर पडलेत. प्रशांत, पुन्हा एक महत्वाची बातमी मिलिंद यागडजी, पुन्हा एक महत्वाची बातमी. येत्या शुक्रवारी म्हणजे 28 जानेवारी रोजी 28 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. 20 जानेवारीला सुनावणी होणार आहे. म्हणजे साधारणतः ही माहिती मिळते. येत्या शुक्रवारी पुन्हा एकदा सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि एक एक वकील, आता सिब्बल वकील जे आहेत, ॲडव्होकेट सिब्बल जे ज्येष्ठ वकील आहे, ज्यांनी युक्तिवाद केलेला आहे, ते बाहेर तर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे की हा युक्तिवादामध्ये त्यांनी काय काय मुद्दे मांडलेले आहेत हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. संपूर्ण चमू इथे आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्वाचं आहे की सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला आहे तो काय युक्तिवाद केला थेट त्यांच्याशीच आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडींमध्ये की यामध्ये जर बघितलं सिब्बल यांचा काय युक्तिवाद आहे हे देखील पाहायला ठरणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामध्ये काय महत्वाचा युक्तिवाद झालेला आहे हे देखील पाहणं आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आणि आता काय सांगणार पाहूया. सर, क्या बात हुई है, क्या हुआ है? होना क्या है भैया, कुछ होता है, अदालत में बहस होती है तो अदालत जारी है. लेकिन कहा गया था कि आज डिसीजन आ सकता है. डिसीजन हुआ सर? मुझे नहीं पता, उनसे पूछिए, मैं क्या कह सकता हूँ इसमें. लेकिन आपने क्या दलील दी? आपने दी दलीलें. ने पिछली बार महेश जेठमलानी ने कहा था कि पूरी बोगस है शिवसेना, इस तरह से जो कहा था. महेश जेठमलानी साहब बड़े वकील हैं, वो कुछ भी कह सकते हैं. सर अगली सुनवाई कब है? राहुल जी, राहुल शेवाळे, अनिल जी इकडे यावं. राहुल शेवाळे आणि निहाल ठाकरे देखील बाहेर करायला पाहायला मिळत आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील पाहायला मिळेल. निहाल ठाकरे यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. आणि निहाल ठाकरे सोबत आहे राहुल शेवाळेजी, काय म्हणणं आहे, काय झालंय? नाही, आता शुक्रवारी पुन्हा या संदर्भात आर्ग्युमेंट होणार आहे. कपिल सिब्बलजींनी 2-2.5 तासाची अजून वेळ मागितलेली आहे आणि ती वेळ मान्य केलेली आहे. आणि शुक्रवारी पुन्हा एक कोणी मागणी केली? कपिल सिब्बलजी यांनी विनंती केली की आम्हाला 2-2.5 तास अजून युक्तिवाद करायचा आहे आणि वेळ हवी आहे. तर त्यानुसार शुक्रवारी पुन्हा 4 वाजता या ठिकाणी युक्तिवाद चालू होईल. उपस्थित करण्यात आले. मुद्द्यांबाबतीत काही मुद्दे झाले तर त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. तर आता कसं आर्ग्युमेंट अजून त्यांचे कम्प्लीट झाले नाहीयेत. तर एकदा फ्रायडेला त्यांचे आर्ग्युमेंट कम्प्लीट होऊन द्या, मग आपण डिटेल्समध्ये ते चर्चा करू. आता फ्रायडेला नेक्स्ट डेट आहे. म्हणजे यावेळेस कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे की गेल्या वेळेस जसं महेश जेठमलानी यांनी म्हटलं होतं की बेकायदेशीर आणि बोगस आहे, तो युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न झाला का आज? नाही, कसं आहे, त्यांनी बरेचसे मुद्दे काढलेत आज. त्यांचा एक असं पण मुद्दा होता की जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये डिस्क्वालिफिकेशन पेटिशन्स डिसाईड होत नाही तोपर्यंत इथे प्रोसिडिंग्स पुढे घेऊन जाता कामा नाही. पण आता हे सगळे मुद्दे ते त्यांचे आर्ग्युमेंट्स अजूनही चालू आहे. नेक्स्ट डेट फ्रायडेला आहे, ज्यांनी राहुलजी असं आता बोलले, त्यांनी 2 तास अजून मागितलेत. एकदा फ्रायडेला त्यांचे आर्ग्युमेंट्स कन्क्लूड झाले की आपल्याला एक क्लॅरिटी येईल की त्यांचे काय सगळे मुद्दे आहेत आणि लवकरच इलेक्शन कमिशन, माननीय इलेक्शन कमिशन निर्णय देतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. धन्यवाद. पदाबद्दल काही चर्चा झाली का? कारण त्या पदाची निवडणूक 26 तारखेला होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख पद. कसे सगळे अजून त्यांचे आर्ग्युमेंट्स कम्प्लीट झाले नाहीत म्हणून अजून आपण आता सध्या काय बोलायला नको. आपल्याला काय बोलायचं? सर, काही वेगळे मुद्दे आलेले आहेत. कुठले वेगळे मुद्दे नाहीत. त्यांना अजून वेळ आहे, अजून 2 तास त्यांना युक्तिवाद करायचा आहे. त्याच्यानंतरच काहीतरी पुढच्या सुनावणीला आपण उपस्थित राहा. निश्चित कारण की खूप दिवसानंतर आपण उपस्थित होते आज. राहणार, शेवटपर्यंत राहणार. यानंतर अनिल देसाई आहेत. अनिल देसाई यांना प्रयत्न करूया. अनिल देसाई आता बोलतील आणि अनिल देसाईंचाही ज्या पद्धतीने युक्तिवाद होतोय आणि अनिल देसाई या संपूर्ण सुनावणी दरम्यान उपस्थित होती. त्यांची संपूर्ण टीम आहे. अनिल परब आहे, त्यानंतर सोबतच बसलं सन्नी जैन आहे, जे वकील आहेत त्यांचे ते आहेत. त्यानंतर अनिल देसाई आणि अनिल परब यांच्यामध्ये दोघांमध्ये चर्चा देखील होते आणि या सगळ्या मुद्द्यांवरती हे अत्यंत
पार्टी टूट गई ऐसा नहीं हम कहते। पार्टी जगह पर, जमीन पर है पार्टी। हम सब पार्टी में है, हजारों लाखों कार्यकर्ता पदाधिकारी पार्टी में है, और ये कोई आपातकाल की स्थिति नहीं है कि तुरंत निर्णय लेना चाहिए। विधायक चले गए, हो गई विधायक यानी पार्टी नहीं, कुछ सांसद चले गए यानी पार्टी टूट गई ऐसा नहीं हम कहते। पार्टी गेल्या सुनावणीच्या दरम्यान समोरच्या पक्षाने ज्या गोष्टी मांडल्या होत्या त्या कशा चूक होत्या किंवा त्यामध्ये या संपूर्ण केस बाबतीमध्ये या केसचे जे मुद्दे होते ते कशा तऱ्हेनं चुकीचे मांडले गेले, अगदी कॉन्स्टिट्यूशनच्या भागापासून ते शेवटी तुमचा जो काही ज्या पद्धतीनं त्यांचा दावा करण्यात आलेला आहे हा दावा कशी चुकीचा आहे। म्हणजे इथे फॅक्शन्सपासून म्हणजे दोन गटांमध्ये एखादी संघटना विभागलेली आहे, त्याचा बेस काय, त्याचं फाउंडेशन काय, अशा रीतीनं मुद्देसूदपणे सगळं दाखवत त्याचे पुरावे देत त्याच्या केस रेफरन्सेस देत या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्याची नोंद अर्थात चीफ कमिशनर आणि तिथे सगळे घेत होते। एक युक्तिवाद झालाय, आमदार आणि खासदार म्हणजे पक्ष नसतो। अर्थात ते तर पहिल्यापासूनच आहे आणि तेच संघटनात्मक निवडणुकांची स्थिती काय आहे, काय पदाबद्दल संघटनात्मक निवडणुकांच्या स्थितीबद्दल आज तो मुद्दा जे आम्ही ऍप्लिकेशन केलं ते झालेलं नाही आहे, ते आता येत्या शुक्रवारी ते होणार आहे। परंतु हे सर्व मुद्दे जे त्यांनी गेल्या सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलांनी मांडले होते ते कशा रीतीने फोडायचं किंवा कशा रीतीने ते मुद्दे चुकीचे होते, आज हे निदर्शनास अजूनही पुढच्या सुनावणीमध्ये मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे जी नियुक्ती झालेली आहे मुख्य नेते म्हणून, त्यावरती काय आक्षेप होते? अर्थात त्यावरती आक्षेप नाही, ते कशा रीतीनं जर आपल्याच पक्षाची शिवसेनेचीच घटना घेऊन जर गोष्टी हे करतायत म्हणजे एका बाजूला तुम्ही घटना मान्य करताय आणि त्या घटनेद्वारा तुम्ही त्या घटनेमध्ये तोडाफोड करून तुम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स आणून अशा रीतीच्या गोष्टी करतायत, ते सिद्ध तुम्ही तुमच्या कागदपत्रांमध्ये तुम्ही तुमच्या मिनिट्समध्ये वगैरे ठराविक तुमच्या अलेजेड तथाकथित झालेल्या मीटिंगमध्ये त्या ह्याच्यामध्ये तुम्ही घेताय। म्हणजे एका बाजूला घटना शिवसेनेची मान्य करायची, दुसऱ्या बाजूला त्या घटनेला विरोध, ती घटनाच नाही असं वकिलांनी प्रतिपादन करायचं, यांच्या ह्याचा विरोधाभास किंवा हे जे पक्षाच्या वतीने 2.5 तास अतिरिक्त वेळ मागण्यात आली आहे, का वेळ मागितली अतिरिक्त वेळ म्हणजे या सुनावणी जी होणार आहे ती सुनावणीचं संपूर्ण सार व्यवस्थितरित्या मांडणं, प्रत्येक मुद्दा, कारण हा जो निकाल ठरणार आहे हा देशाच्या लोकशाहीमधला अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा निर्णय होणार आहे। त्यामुळे देशाची लोकशाही, द एंटायर डेमोक्रेसी इज ॲट स्टेक। त्यामुळे इंडियन रिपब्लिक ज्या जगामध्ये आपली लोकशाही म्हणून वाखाणली जाते त्या लोकशाहीच्या याच्यावर कुठेही गदा येऊ नये, लोकशाही सुदृढ व्हावी, लोकशाही समृद्ध व्हावी याच्यासाठी असे कुठलेही संकेत नव्हते। ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण आक्षेप घेणार, कागदपत्रांमधल्या त्रुटी त्यांच्या ज्या सगळ्या आहेत त्या सर्व गोष्टी आता क्रमाक्रमाने येत आहेत बाहेर। सर्व गोष्टी आता जसं आमचे वकील ज्या पद्धतीनं मांडतायत त्याप्रमाणे त्याची नोंद इलेक्शन कमिशन घेईल। सिंडिकेट असं सांगतोय आमच्या कागदपत्रांमध्ये काहीच त्रुटी नाही आहे, ते सगळं ते बोलणारच, पण इथे शेवटी न्यायालय इथे आहे, कोर्ट इथे आहे आणि त्यामुळे इथे सगळं सिद्ध होणार आहे। कोण काय बोलताय याच्याशी आज इलेक्शन कमीशन के यहाँ पे चीफ इलेक्शन कमिश्नरों के दरमियान ये फिर एक बार सुनवाई हुई और ये सुनवाई बहुत त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष या सुनावणीकडे। चर्चा करूया सर, आपण पूर्ण वेळ सुनावणीला उपस्थित होता, काय झालंय सर? आज जी सुनावणी झालेली आहे यामध्ये मागच्या वेळेला शिंदे गटाच्या वतीने जे युक्तिवाद केला गेला तो पूर्णपणे खोडून काढला गेला आणि शेवटी घटना शिवसेनेची जी घटना आहे या घटनेच्या आधारावरती शिवसेना पक्षाची मांडणी आणि त्या बाबतीत सविस्तर विवेचना झालेलं आहे। केवळ आमदार खासदार म्हणजे पक्ष नव्हे तर पक्ष हा घटनेप्रमाणे चालतो। शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाही आहे। शिवसेना पक्षाची घटनेचे अमेंडमेंटचे अधिकार हे आम्हाला आहेत। या सगळ्या गोष्टी आज माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडलेल्या आहेत आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या पुढच्या वेळेला मांडण्यासाठी
साठी आज वेळ केली आहे. पण ज्या पद्धतीनं युक्तिवाद केला होता कपिल सिब्बलनी की आमदार खासदार म्हणजे पक्ष होत नाही, पक्षामध्ये पक्षाच्या धोरणानुसार शिवसेनेच्या धोरणानुसार लोक मतदान करतात, यावरती काही युक्तिवादांचा विरोध झाला का? कारण की दरम्यानच्या काळात चर्चा अशी होती की महेश जेठमलानींनी युक्तिवादाला विरोध केलेला आहे. नाही, अजूनही तसं काही झालेलं नाहीये. त्यांचा जो युक्तिवाद झालेला आहे त्या युक्तिवादाचा प्रत्येक मुद्दा आज खोडून काढला गेलाय. अजूनही बरेचसे मुद्दे आहेत जे खोडून काढायचे आहेत. हे पुढच्या 2.5 तासांमध्ये ते खोडून काढतील म्हणून त्यांनी शुक्रवारची वेळ मागितलेली आहे. आणि कागदपत्रामध्ये त्रुटी आहे अशी मागणी आलेली आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत त्या आम्ही आज दाखवून दिलेल्या आहेत. त्या कागदपत्रांच्या त्रुटी या ऑन रेकॉर्ड्स आहेत, त्याच्यावरती न्यायालय निर्णय घेईल. धन्यवाद. हे होते अनिल परब यांनी स्पष्ट म्हटलंय की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या सगळ्या घडामोडीमध्ये त्रुटीमध्ये आहेत असं स्पष्टपणे आम्ही युक्तिवाद केला आणि हा युक्तिवाद निश्चितपणे दिशा देणारा असेल. कारण की अतिरिक्त जर मागणी केली आहे वेळेची तर त्यामागे कारण असं आहे की आम्हाला संपूर्ण युक्तिवाद करायचा होता आणि हा युक्तिवाद निश्चितपणे दिशा देईल. कारण की हे सगळे आमदार खासदार हे पक्षाच्या धोरणानुसार निवडून येतात, त्याचमुळे या पद्धतीने सगळा युक्तिवाद करण्यात आला अशी माहिती पुढे आलेली आहे. यानंतर सोबतच आता ज्या पद्धतीनं अनिल देसाई बोलत आहे, त्यानंतर इतरही नेते बोलत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि सोबतच बघितलं आपण संदीप जी क्या होने वाला है पुढच्या आगे की क्या रणनीति है? हमारे जो संविधान, जिस संविधान को उन्होंने इलीगल घोषित किया है, उस संविधान के ऊपर आज हमारे आर्ग्यूमेंट और रिटर्न सबमिशन प्रेजेंट हुए, जिसको कोर्ट को भी मानना पड़ा कि हाँ, अगर आप बोलते हो कि आप मुख्य नेता हो तो किस संविधान के अंतर्गत हो, क्योंकि इस संविधान में तो मुख्य नेता की कोई पोस्ट ही नहीं है. यानी आप ये कहना चाह रहे हो कि अल्टीमेटली यू आर नॉट बिलोंगिंग टू शिवसेना. हाँ तो लेकिन जिस तरह से बात की थी कि वो बोगस है, लेकिन उसके लिए आपने कुछ कागज और कुछ डॉक्यूमेंट और कुछ जो आपके रिजोल्यूशन हुए होंगे प्रतिनिधि सभा के उस सारे के सारे आज कमीशन के सामने प्रेजेंट किए, कमीशन के एक्नॉलेजमेंट डाले और किस तरह से मुख्य नेता जो अपने आप को बोल रहे हैं उन्होंने शपथ ली है, ओथ की. उन्होंने ये लिखा है कि मैं इस संविधान के अंतर्गत अपनी शपथ लेता हूँ. पहले शपथ लिया फिर बोल रहे हैं मानते नहीं, इनवैलिड है. तो दोनों कॉन्ट्रडिक्शन हो रहा है आपस में. और लेकिन अभी अगले सुनावनी में क्या हो सकता है? अगले सुनावली में हमारा और डिटेल में यही सब रिटर्न सबमिशन प्रेजेंट होने वाला है. हमारे आर्ग्यूमेंट्स रेडी होने वाले और हम सबमिट करने वाले हैं कि हमारा और क्या स्टैंड रहेगा. आने वाले शुक्रवार को यानी 20 तारीख को क्या बातें आप रखने की उम्मीद रख रहे हैं? हमने जो मेजर बातें हैं कि हमारा संविधान किस तरह से ऑथेंटिक है, किस तरह से इलेक्शन कमीशन उसको रिकॉग्नाइज करता है, वो हमने प्रेजेंट किया है और आगे भी वही हम लोग करेंगे. बरोबर. अतिशय सन्नी जैन यांनी अतिशय पद्धतशीर मुद्दे मांडलेले आहे आणि अनिल परब असो, सन्नी जैन असो किंवा अनिल देसाई असो, या सगळ्यांनी अतिशय जे मुद्दे होते ते सगळे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. महेश जेठमलानी यांचा, महेश जेठमलानी जे दावे केले होते गेल्या वेळेस युक्तिवादामध्ये ते सगळे दावे यावेळेस निश्चितपणे खोडून काढण्यात आले आणि यापेक्षा अतिरिक्त काही जे मुद्दे मांडायचे आहेत त्यासाठी अतिरिक्त वेळ आम्ही मागितली आहे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणणं आहे. मिलिंद. प्रशांत, खूप महत्त्वाचे मुद्दे एका पाठोपाठ एक अक्षरशः काही मिनिटांमध्ये समोर आले. सुरुवातीला असं वाटलं होतं की 6 ते 7 दिवसांकरता ही सुनावणी पुढे ढकलली गेली, पण 2.5 तासांचा आर्ग्युमेंट, 2.5 तासाचा अतिरिक्त वेळ पाहिजे असं म्हटल्यानंतर शुक्रवारी म्हणजे 20 तारखेला ही सुनावणी आता निवडणूक आयोगात होणार आहे आणि या सुनावणीत आणखीन काय काय मुद्दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मांडले जातात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रशांत, तुर्तास खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.